महाराष्ट्रामध्ये खळबळजनक अशा प्रकारची घटना घडलेली आहे। काय त्या चिमुरडीनं महाराष्ट्रामध्ये जग सुद्धा तिनं पाहिलं नाही। अवघ्या 3 वर्षाचं लेकरू, हा 22 वर्षाचा नराधम, या 22 वर्षाच्या नराधमानं या 3 वर्षाच्या लेकरावर अत्याचार केलाय। याच्यापेक्षा त्यानं घाणेरडं कृत्य जे केलंय त्या लेकराला त्यानं मारून देखील टाकलंय। बघा, मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जगामध्ये एक सगळ्यात कामुक प्राणी जर कोणता असेल, त्या कामुक प्राण्याचं नाव आहे बोकड। पण हा बोकड सुद्धा जन्मल्याच्या नंतर त्याला 3 तासानं काम उत्पन्न होतो। पण या बोकडाला सुद्धा काळ वेळ समजतीये, पण या नराधमाला या 3 वर्षाच्या लेकराचं वय सुद्धा कळालं नाही। कुणीकडे चाललाय हा महाराष्ट्र? माझी या महाराष्ट्रातल्या न्याय व्यवस्थेला विनंती आहे की लवकरात लवकर या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। महाराष्ट्र राज्य न्याय व्यवस्था जी आहे, या न्याय व्यवस्थेनं तात्काळ या प्रकरणावर कारवाई करावी अशी माझी विनंती आहे। खऱ्या अर्थानं एकीकडे जर पाहिलं तर या महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, आणि एकीकडे या महाराष्ट्राकडे पाहिलं तर अशा विचित्र घटना पाहायला मिळतात। मला असं वाटतंय कुठंतरी न्याय व्यवस्था आपली कमी पडतीये। अशा या नराधमांना खऱ्या अर्थानं माफ झालं नाही पाहिजे। लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर ही केस घेऊन या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे।